रामनंदा सावंत राहणार शेवते. माझा मुलगा 4.5 वर्ष जेलमध्ये होता. लोकांनी खोट्या पानाने टाकला होता. आणि शेजारचा एक मुलगा येत होता, काही नानी तुम्ही मलकापूरला चला, तुमच्या मुलाची लगेचच 8 महिन्यात सुटका होती. म्हणला तुम्ही एकदाच माझ्या संग चला. मग मी घरी गेली, दिवसभर त्याच्यात काम केलं. घरी गेली, मोठ्या मुलाला म्हणलं चल, म्हणलं आपण जाऊ मलकापूरला. मग इथं आलो, पोरग लगे होय म्हणलं. दुसऱ्या दिवशी इथं आलो. दुसऱ्या वारीला, पहिल्या वारीलाच महाराजांनी सांगितलं की तुझा मुलगा 3ऱ्या वारीला इथं येतोय. मग हे 3री वारी झाली माझी. 3ऱ्या वारीला मला मुलांना तिकडे लांब गावाला नेलं फिरायला. मग मी तिकडे गेली की आम्ही त्याचा विषय सोडून दिला. 2 लाख वकिलांना मागितलं. त्या वकिलांना 2 लाख मागितल्यावर आमच्याकडे पैसेच नव्हतं, कशाला द्यायचं, आम्ही करून खातो. मग वकिलांना आम्ही विषय सांगला. मग तेव्हा आम्ही तिकडे फिरायला नेलं पोराने की वकिलाचा मागणं फोन आला की तुमच्या मुलाचा जामीन झालाय, तुम्ही इथं हजर राहा म्हणून. लगे पोराने फोन केला की लगे पोरग हजर राहिलं की लगे घरी पोरग आमचं आलं. माझा दुसरा अनुभव की मला 7 वर्ष झालं बीपीची गोळी होती की डॉक्टरने सांगितलं की बीपीची गोळी घेतली तर तुम्ही जगचाल नाही तर जगणार नाही. आज 2 महिने झालं माझी गोळी बंद आहे. तिसरा माझा अनुभव, माझा मोठ्या मुलाला लय कष्ट करून दमून गेला, आयुष्य कष्टात गेलं. मग त्याची इच्छा होती की काहीतरी व्यवसाय करावा, काहीतरी वाहन घ्यावं, चालवावं भाड्यानं. लय लोकांचं कष्ट करून दमून गेलं म्हणून. मग त्या मुलाने इथं आला, आशीर्वाद घेतला. मला महाराजांनी 1 रुपया दिला. त्या 1 रुपयाची माझ्या मुलाने आता 14 लाखाची गाडी घेतली. असं महाराजांचा आशीर्वाद माझ्या मुलाच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. काकू सांगताय माझं गाव कुठलं? शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर इथून आलेले आहेत. पांडुरंगाच्या जवळ गाव आहे त्यांचं. अवघा 10-12 किलोमीटरवर पांडुरंग आहे त्यांचं, बरोबर. पंढरपूर 12 किलोमीटर आहे. ते पांडुरंगाच्या दर्शनाला त्या जातातच, परंतु इथलं पण दर्शन घेण्यासाठी त्या सारखे येतात. ते सांगतायत की माझ्या मुलाला जेल झाली होती. जेल म्हणजे कुठल्या प्रकरणामध्ये? गांजाच्या केसमध्ये प्रकरणामध्ये अडकवलं गेलं होतं. आणि त्यामुळं त्यांचा मुलगा जेलमध्ये गेला होता. आणि इथं आल्यानंतर आशीर्वाद घेतला. इथली पद्धत अशी आहे, ज्या जेलमध्ये जे लोक आहेत त्यांना पण आपली तारीख दिली जाते. इथं कशाची तारीख दिली जाते? जे लागले आशीर्वाद घेतला आणि सांगितलेल्या तारखेलाच तो जेलमधून बाहेर आलाय. हा त्याचा अनुभव टाळ्याच्या गजरामध्ये त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितले.